पहिलाच बॉल दुसऱ्या फेरीतील इथे मात्र पाहायला मिळते. ही चमचमती ट्रॉफी 22,000 रुपये रोख रक्कम आज प्रथम पारितोषिक इथं मात्र पाहायला मिळेल. आणि स्वप्नीला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दर्शनला पाहतोय इथे आता एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक सिंगल आणि त्या सिंगलला डबलला कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात येते. मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे मात्र दर्शनने कहर केला होता, धावाचा पाऊस पडला होता, त्याच दर्शनला इथून आता मात्र सलामीला आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती एक सिंगल आणखी एक येताना मात्र पाहायला मिळेल. त्यालाही डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये अडकला असता तर निश्चित इथे मात्र विकेट मिळाली असती. रनआउटच्या स्वरूपामध्ये दर्शन साहिल यांना मात्र पाहायला मिळेल. साहिलला पाहतो इथे आपण स्ट्राईक केला की जोडीनं खूप महत्वपूर्ण आहे. आता या जोडीने कलात्मकता मात्र दाखवून फलंदाजी करतील का, की स्वप्नील आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवतील. चांगला बॉल, तेवढा चांगला प्रहार इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी वेगानं लोक ऑन रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक तिथे बॉल उचललाय, फेकी केलाय, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. बॅक टू डग आउट, मोठा विकेट आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. साहिल बॅक टू डिग आउट. 7 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मिळतोय. टीम जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी ही जोडीनं सलामीची खूप महत्वपूर्ण होती. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश, एक जबरदस्त फलंदाज आणि एक आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये आचरण करत असताना. सनी स्पोर्ट्स उंडाळे आयोजित लेजंड्स ट्रॉफी 2024 भव्य दिव्य आयोजन आपण इथे पाहत आहात, निहाळत आहात. आणि याचे सर्वे सर्व आदरणीय अमितराज चव्हाण आणि आज आपली तुफानी फलंदाजी इथे मात्र दाखवली आहे आणि सगळ्यांना क्लास खुश केलंय. आणखी एक चांगला बॉल आणि वाव, ही रणनीती होती. शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे हाताळला गेल्या स्वप्नील यांच्याकडून. एंड इज वेल आणि शेवट गोड करत असताना इथे मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. अतिशय त्यात गोलंदाजी मार्ग वरती पहिल्याच बॉल वरती मात्र डिस्ट्रॉय केले. मात्र ते एक महत्वपूर्ण फलंदाज जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी, ब्रेक थ्रू निर्माण करून दिले. वाव, व्हॉट अ गुड असा मात्र इथे स्वर निश्चित इथे मात्र उमटला असेल गोलंदाजी करणारी टीम श्री इनाई देवी स्पोर्ट्स तुलसनच्या मात्र समर्थकांमध्ये. आणि फलंदाज बाद जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमला धक्का बसतोय दुसरा 8 या धावसंख्येवरती. उमेश
तर इथून पाहायला गेलं तर षटक दुसरा चालू झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप छान सुरुवात करून देत असताना आपल्या टीमसाठी श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसण या टीमचे मात्र गोलंदाज सतीश. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केल्या गेल्या. हा क्लास सातत्याने मात्र दाखवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि आता इथून सतीश सिंघाने यांच्यावरती कसा हल्ला चढवत आहेत की इथून पाहायला गेलं तर उमेश यांना मात्र ढकलून ठेवण्याचं काम केलं जाईल यासाठी डेफिनेटली सुसाट अगदी प्रचंड वेगानं मात्र इथे गोलंदाजी केली जातोय. दिग्गजच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मात्र मिळेल आपल्याला पाहायला मिळेल इथे. कौतुक करावं लागेल इथे शशी साटप सरांचं, शिवा वैदी, रुपेश सावंत सर पंचांच्या भूमिकेमध्ये. उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला असेल. आणखी एक विकेट सतीश सिंघल हे मात्र प्राप्त करून देत असताना आपल्या टीम साठी मात्र पाहायला मिळतात आणि बॅक टू द आउट परतावा लागेल. जसे गेले होते त्याच पावलाने माघारी परतलेत उमेश. गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळत आहेत. 9व्या धावसंख्येवरती इथून तिसरा विकेट माघारी ते मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. शुभम नवीन फलंदाज स्क्वेअर करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलला उचलतील तोपर्यंत एक सिंगल आहे त्यांना पाहायला मिळेल. आता इथून पाहायला गेलं तर जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे की काय. तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल, तुम्हाला धावा इथे जमवाव्या लागतील. चांगला स्कोर तुम्हाला जमवावा लागेल इथे. आणि तुळसण संघाच्या भेदक गोलंदाजी समोर तुम्हाला मात्र तुमचा क्लास दाखवावा लागेल. तो महेश यांच्याकडे आहे परंतु स्किट झाला आणि एकच धाव मात्र मिळेल इथे. आणि या एका धावेने अगदी संत गतीने मात्र धावफलक पुढे जात असताना इथे मात्र पाहायला मिळते आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 11 धावा. आणि 2 षटकांच्या खेळीनंतर आपण पाहायला गेलं तर पहिली इनिंग समाप्त झाली. मी ते कॉल करीन नेक्स्ट नेक्स्ट मॅच. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि त्याच्या विरोधामध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. चला लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला इथून उरकायच्या आहेत. तर टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमला मी विनंती करेन. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. चला दोन्ही टीमला मी विनंती करेन. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा कोच जिंकेल इथे मात्र पाहायला गेलं तर पुढच्या फेरीमध्ये कोण जाणार. इथून जाणार का गोटेवाडी की तुळसण की गोटेवाडी. इथून टॉस घेतला जातोय. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे यांच्या विरोधामध्ये अगेन्स्ट बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतील. आणि यस डेफिनेटली कराड क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर जे आमचे आधारस्तंभ संस्थापक आदरणीय मोहनराव नाईकवाडी मामा आणि त्यांचे बाचे शिवाजी एवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक इथे मात्र घेतली जातोय. विशाल थोरात यांना पाहिल्यानंतर आम्हाला सिंघम पिक्चरची आठवण येतो. आणि येस एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय विशालजी आपलं ही स्वारस्य सरचे स्वागत. गोटेवाडी टॉस इथे मात्र जिंकले आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. तर इथून आपण पाहायला गेलं तर जबरदस्त आयोजन लिजेंड्स ट्रॉफी 2024 ची भव्य दिव्यता दाखवणारा मात्र क्रिकेटचं आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज परिपूर्ण सनी स्पोर्ट्स उंडाई आणि उंडाई गावाचा नावाचा जय 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 जयकार होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि का तर निश्चितच आज पाहतोय आपण निहारतोय लिजेंड ट्रॉफी 2024. 12 बॉल
आणि 12 बॉल मध्ये जमवायचे आहेत 12 धावा. बॉल टू बॉल मॅच आहे. कशा प्रकारे मात्र इथून ही मॅचला पुढे नेलं जाईल तेही पाहणं गरजेचं. आणि हेच आपण इथे पाहतोय, निहारतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अ गटातील आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि श्रीनाई देवी स्पोर्ट्स गुलशन. स्क्रीनवर आपण पाहू शकताय शिवराज ढाबा सीबीडी बिलापूर इथे मात्र हा हॉटेल आहे पामबीच रोड वरती. स्वादिष्ट चविष्ट निश्चित आपण शिवराज ढाबा या हॉटेलला रेस्टॉरंटला आपण भेट द्या. गेम ऑन लिस्टले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती दर्शनला पाहतोय ते दर्शन देईल का विजयाचं ते पाहणं गरजेचं. तर स्ट्राईक इनला हेमंत आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये 12 बॉल मध्ये जमवायच्यात 12 धावा. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. परत एकदा जोरदार पाऊस, पावसाचा वारा, वारा आणि पाऊस, वादळ मात्र मैदानामध्ये घोंगावत असणं इथे मात्र पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजनाचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल स्पर्धेचं लिजंड ट्रॉफी 2024 आपण पाहताय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. इथे एक धाव येताना पाहायला मिळेल. जमवायच्या तिथे 11 बॉल मध्ये 11 आता. तर मी विनंती करेन आपणास की आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे सवादी टीम. फटका फसलाय, झेल घेतला जाईल का की मॅच विनिंग हा मात्र फटका बाहेर जाईल. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 आणि विजयी होत आहेत मात्र अवघ्या फक्त आणि फक्त 4 बॉल मध्ये हा सामना मात्र जिंकलाय. बॅटिंग करणारी टीम निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन टीम. वाव, व्हॉट अ गेम. जबरदस्त 375च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा सामना खेळला गेला आणि सामना जिंकून दाखवलाय. यू कॅन डू इट. आम्ही हे करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण. आणि एक्स्ट्रा 4 धावाही मात्र या धावफलकावरती लागल्यात. इथून सवादी टीम चला इथून मॅच चेंज होईल आणि त्याचबरोबर ते 3 बॉल आपण जर पाहायला गेलं तर मागील मॅच मधील तर पाहू शकताय. पहिला बॉल आणि हा षटकार पाहायला मिळतोय. हा क्लास होता. आणि इथून दुसरा बॉल आपण पाहायला गेलात तर दुसऱ्या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि ऑफसाईड ऑफ दिलेली होती आणि त्याला मात्र चांगल्या प्रकारे प्रहार केले आणि हाही बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. 4 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मॅच विनिंग मोमेंट आणि पावसाची आपण आतुरता आपण चर्चा करत होतो. त्या पावसाचं शुभ आगमन इथे होताना पाहायला मिळतंय. आज दिवसभरामध्ये चर्चा होत होती की अगदी 4 टुर्नामेंट झाल्या आणि पाऊस नव्हता. परंतु आज रबर बॉल स्पर्धा कशी असावी, त्याचा आनंद कसा घेतला जातोय, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचंच उत्तम उदाहरण हा मैदान तेवढा सुसज्ज, खूप मेहनत, आकर्षक ट्रॉफीज सामनावीरासाठी मात्र आकर्षक ट्रॉफी तिथे मात्र दिली जातोय. प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला ही सामनावीराची ट्रॉफी मिळावी. त्यासाठी प्रत्येक खेळाडू तिथे खेळ करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. जाऊया नेक्स्ट मॅच मध्ये. परत एकदा आपण ऐकूया नेतेची भोईर सरांना. त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र पाहायला गेला तर सातत्याने पाहिलं तर कराड तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे आणि उंडाई गाव, उंडाईच गाव नाही तर कराड म्हटल्यानंतर सुद्धा पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर ज्यांचं नाव मात्र आदरपूर्वक घेतलं जातं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितराज चव्हाण आणि यांना इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. तर इथून इथे मात्र हा सामनावीराचा पुरस्कार जगदीश चाळके सरांच्या शुभास इथे मात्र दिला जाईल आणि हा अमितराज चव्हाण सरांकडून हा डेडिकेट केला जातोय पुरस्कार गौरव चाळके यांना आणि गौरव चाळके यांचे पिताश्री ते उपस्थित आहेत. याच्यापेक्षा मोठा क्षण काय असू शकतो. तर मी विनंती करेन गौरव आपण इथे यायचं आहे प्लीज. आणि मागील मॅचचाही सामनावीर पुरस्कार इथे मात्र देण्यात येत आहे. हेमंत
सतीश यांना देण्यात येत आहे. तर सतीश आपण यायचं आहे. आपलाही सामनावीर पुरस्कार इथून मात्र घेऊन जायचा आहे. चला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. मॅच ऑन आणि जाऊया परत एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितेश भोईर सर जोडले जातील. थँक्यू रुपेश आणि व्हेरी गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा आपण दुपारच्या सत्रामध्ये सनी स्पोर्ट्स उंडाले आयोजित लेजंड्स ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया सर्वांचं अर्थातच उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित या मॅच मध्ये काय घडतंय पुढे येऊन फटका सरसावलाय आणि हा फटका जर का आपण बघितला गेला चेंडूची लाईन रीड केली प्रॉपर कव्हर केलं आणि अर्थातच अक्रॉस लाईन या बॉलला उडवलं गेलं लाफ्ट केलं लॉंग रिझन च्या क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला संदीप शॉ बॅटमधून येतोय या दोन षटकांच्या अतिशय शॉर्ट फॉर्मॅट मध्ये पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार धावसंख्या झाली 8 पुढे आले पुन्हा एकदा बॅटचा एज लागला यावेळेला चेंडूची लाईन मागे खेचलीये स्विंग स्पीडनं खर तर मी म्हणेन टायमिंग चुकवलं एज लागला बॉल धावसंख्या 1 न वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतीये की शॉर्ट थर्ड मॅन रिझल्ट क्लिअर करतोय 1 धाव मिळाला अमितराज चव्हाण ज्यांना खरं तर मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळालं त्यांनी ही ट्रॉफी शेअर केली गौरव सोबत त्यांनी सांगितलं की आय वॉन्ट टू डेडिकेट दिस